नमस्कार. MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघूया आजची विशेष बातमी. आंदोलनाच्या आधीपासूनच माझ्यावर दबाव तंत्राचा वापर केला जात आहे. माझ्या बँकेतील संचालकाकडून देखील मला सांगण्यात आलं होतं की तुम्ही बोलू नका, काही अडचणी निर्माण होईल. राज्याच्या मुख्य माणसाच्या दालनात अमरावती जिल्ह्यातील 2 आमदार भेटले आणि त्या ठिकाणी चर्चा झाली. बच्चू कडू यांचं काय मिळतं ते बघा. सप्टेंबरपर्यंत बच्चू कडू जेलमध्ये जातील अशी व्यवस्था करा. बच्चू कडू यांचा खळबळजनक दावा. काहीतरी शोधून काढा. तुम्ही तुमच्या लेवलवर आणि प्रशासकीय लेवलवर स्वतः शोधून काढा. बच्चू कडू यांचा बंदोबस्त करता येईल. आता सुरुवात झाली हे आम्हाला अपेक्षित आहे. हे राजकीयदृष्ट्या करतात यात काही नवल नाही, ते आम्हाला अपेक्षित आहे. हे सर्व झाल्यावर आम्ही लढलो आणि टिकलो तर आमची परीक्षा आहे. आमचे सत्व तपासण्याचे दिवस येणार आहे. या संपूर्ण परीक्षेमधून उजळून आम्ही बाहेर निघू. ब्युरो रिपोर्ट, MB न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, अमरावती. हो, तुम्ही म्हटलंय की आता आंदोलनानंतर प्रेशराईज केलं जात आहे, तशी तुम्हाला माहिती मिळत आहे. काय नेमकं घडतंय, कुणाकडनं प्रेशर? नाही, आंदोलनाच्या अगोदरपासूनच थोडं म्हणजे आपण माझे आता संचालक होते ते पण सांगायचे बँकेतले की तुम्ही बोलू नका, काही अडचणी निर्माण आहे. आणि आंदोलनामुळं आता थोडं एका मुख्य माणसाच्या, राज्याच्या मुख्य माणसाच्या कॅबिनमध्ये 2 आमदार अमरावतीच्या सोबत होते आणि तिथे एक अधिकारी होते. त्या अधिकाऱ्यांना आम्हाला सगळं सांगितलं की हे लीक होऊ नका, घरी सप्टेंबरपर्यंत अंदर जाण्याची व्यवस्था करा. कुठल्याही परिस्थितीत काही शोधून काढा. तुम्ही तुमच्या स्तरावर करा, मी प्रशासकीय स्तरावर सगळं शोधून काढतो. तर कुठं अडचणी निर्माण होईल, काय होईल, कसा बंदोबस्त करता येईल, हे थोडं सुरुवात झाली आणि ते आम्हाला अपेक्षितही होतं. आता ते राजकीयदृष्ट्या हे करतातच, त्याच्यानं काही नवल नाही आहे. और आम्हाला ते अपेक्षितही आहे आणि आमच्या मायनं पहिले सांगितलं. आता सार्वजनिक जीवनात येशील तर भगतसिंगासारखा लढतो. म्हणजे ह्या सगळं झाल्यानंतरही आमच्यावर आम्ही लढलो आणि टिकलो तर ही आमची परीक्षा आहे. आमचे सत्व तपासण्याचे दिवस येणार आहे आणि त्याच्यातून उजळून बाहेर निघू.